हा कलंक लागण्यापूर्वी मी मेलो का नाही तथागत? का नाही मेलो? माझ्या कोवळ्या आणि निरागस मनाला किती वेदना झाल्या असतील तथागत. आणि त्यावेळेस मी ठाम निर्धार केला या स्वार्थी आणि अन्यायी जगाला बेचिराग करण्याचा. आणि हा माझ्यावरचा कलंक मला पुसून काढायचा आहे तथागत, पुसून काढायचं. आणि यासाठी तू निरपराध लोकांची हत्या करत सुटलास? दोषमुक्त होण्यासाठी तुला केवळ एका अंगुलीची गरज आहे ना? तुझी इच्छा मी पूर्ण करतो, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. तुला समोर एक वृक्ष दिसतोय, त्याची एक फांदी तोडून आण. आपली आज्ञा असेल तर अख्खा वृक्ष मी उपटून आणू शकतो तथागत. अंगुलीमाला, खरंच तू बलाढ्य आणि महापराक्रमी आहेस. क्षणार्धात तू फांदी घेऊन आलास, पण तुझे हे कार्य अपूर्ण आहे. आता पुन्हा जा आणि ज्या वृक्षाची फांदी तू तोडून घेऊन आलास त्याच जागी पुन्हा ती फांदी जोडून ये आणि आपल्या शक्तीचा परिचय दे. तथागत, हे कसं शक्य आहे? दुर्बल आणि निरपराधांची हत्या करण्यात कसला आला हे पराक्रम? पराक्रमी, बलवान आणि शक्तिशाली तो असतो जो लोकांना जीवनदान देतो. अज्ञानाच्या आणि दारिद्र्याच्या अंधकारात खितपत पडलेल्या माणसांना इवलासा का असेना तो प्रकाश देतो. तोच खरा पराक्रमी. नाही मित्रा, हा मार्ग तो सोडून दे. ज्या गुरुच्या आज्ञेचा तू हवाला देतोस तो गुरु म्हणून घेण्याच्या पात्रतेचा आहे? निरपराध लोकांच्या हत्येचा गुरुदक्षिणेच्या नावाखाली आदेश देणारा गुरु असू शकत नाही. तो नराधमच असू शकतो. म्हणून म्हणतो, मी सांगतो त्याप्रमाणे तू आचरण केलेस तर सर्वश्रेष्ठ बोधिचर्येला तू याच जन्मात साक्षात्कार करून घेऊ शकतोस. काय ते मंत्रमुग्ध करणारी मधुर वाणी. मी धन्य झालो आहे श्रमण गौतमा. भयान आणि शुष्क वाळवंटामध्ये तहानलेल्या पांथस्थाला शीतल पाण्याचा झरा मिळावा. मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या रुग्णाला दीर्घ जीवनाचे संजीवन मिळावे. पथभ्रष्ट झालेल्या वाटसरूला उत्थानाचा मार्ग मिळावा. अशी तुमची ही अमृतवाणी तथागता. आजपासून मी या शस्त्राचा त्याग करतो आहे. माझा भगवंतानी आजन्म शरणागत उपासक म्हणून स्वीकार करावा. भगवान, आपल्या संघामध्ये सामील होण्यासाठी मी काय केले पाहिजे? पंचशिलाचे पालन कर. मानवी उन्नयनाचा अष्टांग मार्ग समजून घे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वचन, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधीचे अनुपालन कर. मनुष्याच्या उत्कर्षाच्या 10 पारमितांचे अनुसरण कर. अंगुलीमाला, आजपासून तू माझ्या संघाचा आजन्म उपासक झाला. दूर किया